ओके. आपण सेकंड डेच्या क्लासला सुरुवात करतोय. ऑलरेडी आपण 8 मिनिट 5 मिनिट आपण जॉईनिंगसाठी वाट बघतो. म्हणून पुन्हा परत सर्व ताईंना विनंती करतो, जॉईन होताना वेळेवर जॉईन करा, म्हणजे सर्वांचा वेळ वाया जात नाही. कावेरी घोगारे ताई, त्याच्यानंतर ज्योती शिंदे ताई, गणेश भोसले सर, जेवढे पहिल्या पेजवर आहेत मला कॅमेरे ऑन पाहिजे. इट इज माय रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 10 मिनिटं लेट जॉईन करत जा, म्हणजे तुम्ही सेकंड पेजवर जा. मला पहिल्या पेजवर 25 जण मला कॅमेरा ऑन असले पाहिजे. पूनम कापडिया, मनीषा तांबेताई, कावेरी तांबे, त्यानंतर सीमा रानडे ताई, गायत्री अ, खोंडेताई. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काल आपल्याकडे बऱ्यापैकी संख्या साधारण, जेव्हा मी एक बेसिक क्लास आपला एक मोडमध्ये आलो होतो तेव्हा साधारण 53 पर्सन्स आपले क्लासमध्ये होते. मग त्याच्यात काल सिनियर आणि ज्युनियर अशा सगळ्या प्रकारच्या असू शकतात, सिनियर किंवा आता नवीन होणाऱ्या. आणि आता मला माझ्यासमोर 31 दिसत आहेत, कारण ऑलरेडी आपण 8 मिनिट लेट झालोय, पण आपण लर्निंगला सुरुवात करू. प्लीज इकडे लक्ष द्या. कावेरीताई, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कसा मोबाईल ठेवा हे पण मी त्याच्यात सांगितलं होतं. सर्वजण प्लीज, आता रेकॉर्ड होतोय, मोबाईल असा आडवा ठेवा प्लीज. हे बेसिक पुन्हा परत सांगायची गरज नसली पाहिजे. ओके, कारण मी जे काही प्रेझेंटेशन दाखवेल ना, ते तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. काल आपण जे काही बेसिक संस्थेबद्दल माहिती समजून घेतली होती, की ज्या संस्थेबरोबर आपल्याला काम करायचंय. ज्योती शिंदेताई, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला मराठी समजत असेल तर मोबाईल आडवा ठेवा. प्रत्येकाला मी वेगवेगळं नाही सांगणार नाव घेऊन. एक जणाला सांगितलं तर दुसऱ्याला कळलं पाहिजे, की पुन्हा परत मी 10 जणांना त्याच सूचना दिल्या असं नाहीये. ओके ना? आपण टीचर म्हणून ट्रेनिंग घेतोय, तर आपल्याला लगेच या गोष्टी समजल्या पाहिजे, बेसिक अंडरस्टँडिंग झाल्या पाहिजे. प्लीज अंडरस्टँड. आता लता भगवान पाटील ताई, तुम्हाला काही वेगळं सांगू का? मी इथून तुम्हाला जर काढून टाकलं ना, तर पुन्हा परत जॉईन होता येणार नाही क्लास संपेपर्यंत. बसायचं ना, तर ते व्यवस्थित मोबाईल आडवा व्यवस्थित ठेवा आणि व्यवस्थित बसा. प्लीज. ओके ना? प्लीज अंडरस्टँड. सो प्लीज इकडे लक्ष द्या. ह्या 5 मिनिटात ह्या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे, पहिल्या 5 मिनिटात, म्हणून वेळेवर जॉईन करा. मी आता एक साधारण 25 किलोमीटर मी लांब होतो, पण मी वेळेवर आलो. मला माहिती आहे की माझं कमिटमेंट आहे, तुम्हाला 9:30ला मला भेटायचंय. पण कधीतरी खूप सारी एवढी मोठी संस्था, 283 ताईंचा परिवार चालवायचं म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या, आपले वेगवेगळे म्हणजे वर्षभराचे वेगवेगळे कार्यक्रम, त्यांचं नियोजन, त्याच्यानंतर खूप सारं शासकीय नियोजन, त्याच्यानंतर ऑडिटरला भेटायला जाणं, त्याच्यानंतर कायदेशीर सल्लागार, वेगवेगळे आर्थिक सल्लागार, खूप लोकांना भेटावं लागतं. आणि म्हणून ड्युटी नंतर ह्या सर्व गोष्टी असतात, आणि पुन्हा परत मी ठरवलेलं असतं की 9:30 पर्यंत तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं. हा सर्व बिझी टास्क असतो, आणि म्हणून एक आपली सूचना असते की कोणीही शक्यता अनवॉन्टेड फोन करू नका. मेसेज करा, मेसेज बघून मला उत्तरं देता येतात. म्हणून काल आणि आज मध्ये जे काही मला 1-2 कॉल आले तरी पण, आणि मेसेज आले, त्यांच्या अनुषंगाने मी क्लासची सुरुवात करतो. काल आपण बेसिक संस्थेबद्दल समजून घेतलं होतं, बेसिक क्लास कसा असायला पाहिजे. रोज 9:30ला क्लास असतो. या वीकमध्ये, पुढच्या वीकमध्ये आपल्याला लेवल 0, इकडे लक्षात द्या सर्वजण, लेवल 0, आणि पुढच्या वीकमध्ये लेवल 1. लक्ष द्या, लेवल 0 आणि लेवल 1. म्हणजे या शुक्रवारी, शनिवारी किंवा रविवारी तुमची एक एक्झाम होईल. पुन्हा परत पुढच्या शनिवारी किंवा रविवारी एक एक्झाम होईल, म्हणजे 2 लेवल. साधारण तुमच्या पिल्लांना जर तुम्हाला क्लास करायचा असेल, तर साधारण 2, 2.5, 3 हजार जे काही तुम्ही बाहेर भरतात, साधारण पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला 6,000 रुपयाचा कोर्स आपला, असं समजायचं, जर तुम्ही विद्यार्थी म्हणून कुठं पाठवला तुमच्या घरातला, तर तुम्हाला एक 6,000 रुपयाचा जो कोर्स आहे तो पुढच्या आपल्याला रविवारपर्यंत करायचा आहे. म्हणजे या रविवारपर्यंत आपल्याला एक 3,000 रुपयाचा एक लेवल 0चा कोर्स, काही नसताना, इकडे लक्ष द्या, तो का शिकवतोय त्याच्या मागचं पण थेरी समजून घ्या. मी नेहमी काल पण असं म्हणत होतो, की आपण समाजाचं देणं लागतो, आणि समाजाला देता देता आपल्याकडे आपला समाजाचा ओघ, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्याला समाजाची मान्यता, समाजाचा मान सन्मान मिळायला लागतो. कारण जेव्हा तुम्ही द्यायला उभ्या राहतात, आणि मग देताना तुमची एक स्वतःची एक आयडेंटिटी तयार झाली पाहिजे, की तुम्ही अबॅकस टीचर आहात, वेल ट्रेन टीचर आहात, तुम्हाला खूप छान शिकवता येतं.
हे तुम्हाला प्रूव्ह करता यावं. म्हणून एक तर तुम्ही नशिबवान असाल की तुमच्याकडे 5-50 लेकरं तुमचा स्वतःचा ओन क्लास असेल, म्हणजे तुम्ही आता सध्या बेसिक क्लासमध्ये शिकवतायत, तर तुमच्याकडे विद्यार्थी ऑलरेडी असतील. पण तुम्हाला प्रत्येकाचं स्वप्न आहे, आणि माझं तर स्वप्न आहे की प्रत्येक ताईंकडे 100, 150, 200 लेकरं अबॅकस वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून प्रत्येकाच्या सेंटरला असावेत. आणि जर हा टार्गेट सगळ्यांना जर अचीव करायचं असेल, तर आपल्याला त्याला मल्टिप्लाय कमीत कमी 6 या 5च्या रेशोने तुम्हाला अवेअरनेस कॅम्पेनिंग करावं लागेल. जर तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे 20 विद्यार्थी असायला पाहिजे, तर कमीत कमी तुम्ही आधी 200 विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. सानिया ताई, काय सांगितलं मी तुम्हाला? कि अगर आप 200 बच्चे लोगों को पहले फ्री पढ़ाते हो, कैंपेनिंग करते हो, अगर उनको लगता है कि सानिया ताई के पास टैलेंट है, इज अ गुड टीचर ऑफ एबैकस, देन वो 200 बच्चे में से कम आपके पास 20 एडमिशन होने का चान्सेस आहे. हे स्टॅटिस्टिक आहे. हे मॅथमॅटिक्सचा याला स्टॅटिस्टिक रेशो म्हणतात. की तुम्ही 1 लाख पेपरला जेव्हा बातमी दिली जाते, 1 लाख पेपर जेव्हा वाटले जातात, तेव्हा 100 लोक ती बातमी वाचतात आणि त्याच्यातले फक्त 10 लोक फोन करतात. इकडे लक्षात आहे, 1 लाख, 1 लाख पेपर जेव्हा लोकांना वाटले जातात, त्याच्यातले 100 लोक आपली बातमी वाचतात. आणि त्या 100 मधून आपल्याला जास्तीत जास्त 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फोन येण्याची शक्यता असते. हा रेशो आहे. स्टॅटिस्टिक आहे, मॅथमॅटिक मधला स्टॅटिस्टिक सांगतोय. म्हणजेच याचा अर्थ असा की जर तुमचं एक वेल सेट तुम्हाला सेंटर सुरू करायचं असेल, तर आधी तुम्हाला जे मी आजपासून किंवा कालपासून शिकवायला सुरुवात केली, हे असंच असं नात्या गोत्यात, सोसायटीत, तुमच्या गावात, तुमच्या वस्ती शाळेत, तुम्ही जिथं असाल, ज्या शहरात असाल, ज्या गावात असाल, त्या गावाला हा तुम्हाला यज्ञ करावा लागेल. अबॅकसचा यज्ञ करावा लागेल. तयार आहात का तुम्ही? तर तुम्हाला असं वाटतं की मला 50 लेकरांचं ऍडमिशन पाहिजे, तर 500 लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. पण एखाद्या ताई कदाचित खूप नशिबान असू शकतात की त्यांच्याकडे, जसं काल योगिताताई मालेगावच्या आपल्या क्लासमध्ये होत्या, की त्यांनी सर्टिफिकेशनच्या आधीच त्यांच्याकडे 150 लेकरांचे ऍडमिशन झाले होते. म्हणजे जसं तुम्ही आता क्लासला सुरुवात केली तुम्ही सर्वजण, तर तुमचं आपण 27 एप्रिलला सर्टिफिकेशन करणार आहोत लेव्हल 4चं. म्हणजे तुम्ही ऑथराइज टीचर म्हणून तुम्हाला सर्व काय आय कार्ड, तुमचं सर्टिफिकेशन, एक्झाम, सर्व लेव्हल 4चे. लेव्हल 4 म्हणजे 4 आणि 0 पकडून 5, अशा 5 लेवलचे तुम्ही टीचर बनून जाल 27 तारखेपर्यंत. तर तोपर्यंत त्यांच्याकडे 150 ऍडमिशन झालेले होते. ते कदाचित क्लासमध्ये असतील तर कदाचित शेवटी कधीतरी बोलतील, मला माहित नाही ते आहेत की नाही आहेत. पण सांगण्याचा उद्देश असा, म्हणून जे आज मी शिकवणार आहे त्याचा प्रामाणिक होमवर्क करा, कोणाला तरी शिकवायला सुरुवात करा. आणि मी मुद्दाम सांगितलं होतं की या कोर्सची किंमत, या कोर्सची प्राइस आपल्याला नोन असलं पाहिजे की 1 लाख रुपये आहे. इथलं सॉफ्टवेअर पहिले क्लिअर करा की मी 1 लाख रुपये भरलेले आहेत. कारण तुमच्या मेहनतीचे, तुमच्या कष्टाचे, तुम्ही जे ऑनलाईन क्लासला बसतायत, या सर्वांचं ते श्रम मिळून ते 1 लाख रुपये होणार आहेत. संस्थेला तुम्ही सभासद म्हणून लाईफ टाईम साठी 10,000, 100 देणार आहेत. तुम्ही म्हणाल काही नाही, गेले तर गेले 10,000. असं असेल तर बिलकुल जॉईन करू नका, बिलकुल सभासद बनू नका. पण जर तुम्हाला, मी असं म्हणत असतो की हा देश महासत्ता बनणार आहे, आणि या महासत्ता बनण्याच्या देशाच्या जी जी काही मोहीम आहे, जी काही चळवळ आहे, क्रांती आहे, एक मोठी क्रांती आहे, रिव्हॉल्युशन आहे, की हा देश महासत्ता बनणारच. तुम्ही आम्ही जरी झोपून राहिलो तरी बनणार आहे, कारण कोणीतरी तर इथं मोठी चळवळ करणार आहे, कोणीतरी प्रयत्न करणार आहेत. आणि म्हणून त्याच्यातलं जर एक वारकरी बनायचं असेल, मी नेहमी काल सांगितलं होतं की आपला एक स्वार्थ असला पाहिजे. मी कुठल्या तरी पातवंडांना, सुनांना, कोणाला तरी अभिमानाने मिरवेल की बाई, मी पण जेव्हा देश महासत्ता झाला, तेव्हा मी त्याच्यातलं वारकरी, मी पण त्याच्यातले 10, 15, 100 लेकरांना मी शिकवलं, आणि ते त्याच्यातलं एक लेकरू माझा IPS अधिकारी आहे, तो देशाची सेवा करतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही असं कावेरी ताई, मी नेहमी म्हणत असतो की ननंदबाई, जाऊबाई तुमच्याबरोबर भाजी मार्केटला गेल्यात, कुठेतरी भाजी घेतायत, कुठेतरी मार्केटला उभ्या आहेत, आणि एखाद्या हळूच कण तुमच्या शेजारी IPS अधिकाऱ्याची, एखाद्याचा तुमचा PSI, कोणीतरी एखादा मोठा शिक्षक, कुठेतरी तुमचा विद्यार्थी झाला असेल, आणि त्याने अलगद येऊन तुम्हाला सलामी ठोकली आणि सांगितलं, मॅडम तुम्ही मला ओळखलं का, मी तुमचा तो तो या वर्षाचा विद्यार्थी.
मला वाटतं तेव्हा तुम्हाला खरं राष्ट्रपती पदक मिळाल्यासारखा अभिमान वाटेल तुम्हाला त्या भर रस्त्यावर. तुमच्या आणि खास करून तर तुमच्या ननंदबाई आणि जाऊबाई बरोबर असल्या तर तुम्हाला असं वाटेल की मी खरोखरच राष्ट्रपती भवनात जाऊन मी पद्मभूषण घेऊन आले. तर हा एक स्वार्थ आपल्या ठायी असला पाहिजे. म्हणजे करण्याचा उद्देश काय हे बघा. जेव्हा तुम्ही आज क्लासला बसलात ना, याचं गोल सेटिंग मी तुम्हाला शिकवतोय. तुम्ही गोल सेटिंग केलं पाहिजे की मी माझ्या माझ्या क्लासच्या माध्यमातून, माझ्या सेंटरच्या माध्यमातून, मी ज्ञानदानाचं जे काम करणार आहे त्याच्या माध्यमातून माझा गोल काय? गोल म्हणजे तुमचा असेल की मला ₹20,000 जनरेट करायचेत माझ्या फॅमिलीसाठी इन्कम. कोणी म्हणेल मला ₹1,00,000 कमवायचेत, वर्षातून मला 3,00,000 कमवायचे. ते तर इट इज अ साइड पार्ट ऑफ द गोल. पण खरा गोल काय असला पाहिजे? खरा गोल असा असला पाहिजे, की माझ्या कार्याची दखल कोणीतरी या देशातला सर्वोच्च नागरिक जो कोणी असेल, गावातला असेल, देशातला असेल, राज्यातला असेल, त्याने माझ्या कार्याची दखल घेतली पाहिजे. असं मला कार्य उभं करायचंय आणि जर हा गोल सेटिंग करून जर तुम्ही या या यज्ञामध्ये जर या क्लासला तुम्ही जॉइन करत असाल, तर म्हणेल यू आर द राइट थिंकर, यू आर द राइट वे. आणि असा गोल सेट असला पाहिजे. हे गोल सेट करूनच 20 वर्षापासून ब्रेन ट्रेनने कामाला सुरुवात केलेली आहे. म्हणून पुन्हा परत मी तुम्हाला सांगतो, की एक उदात्त हेतू जर आपल्या अंगी असेल, उदात्त भावना जर आपल्या वर्तनात असेल, तर निसर्ग शक्ती आपल्याला सर्व काही भरभरून देते. मग ज्ञान देते, सन्मान देते, मान-सन्मान देते, कीर्ती देते, आर्थिक बळ देतं. ते मागायची गरज नसते निसर्ग शक्तीकडे. कारण निसर्ग शक्तीतले पंचमहाभूत आहे ना, आपण काय करतोय आपल्या कृतीतून हे सर्व काही आपल्याला आपलं आपण म्हणतो ना, की "अरे देवा, मी कोणाचं तर काहीच केलं नाही, पण तरी मला का खोकला येतोय 3 महिन्यापासून? कोणी काही मला जादूटोणा केला का?" अजिबात नाही. निसर्ग शक्ती काय म्हणते? पंक्तीला गेल्या होत्या ताई, किती गुलाबजामुन खाल्ले? फुकटाचे होते म्हणून 10 खाल्ले का 6 खाल्ले? साखर कुठली कारखान्याची होती? चेक केली होती का? म्हणजे सांगण्याचा अर्थ मला काय आहे, की निसर्ग शक्ती तथास्तु म्हणत असते. आपण जी कृती असते, त्याचं फळ आपल्याला मिळत असते. एक उदाहरण सांगितलं घरगुती थोडंसं सांगण्याचा. खोकला काय असा येत नाही तो. तो आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून, आपल्या कर्मातून येतो आपल्याला 3 महिन्याचा गिफ्ट म्हणून येतो तो. आणि मग त्याच्यासाठी तो जाण्यासाठी कुठले-कुठले सुंठ पावडर, कुठल्या-कुठल्या दगडू तेलीचे काय-काय पावडर वापरावं लागतात ते नंतरचा पार्ट आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ मला काय सांगायचंय, की जे कर्म, जे आपण पेरतो, तेच उगत असतं आणि तेच आपल्या नशिबी येत असतं. म्हणून उदात्त हेतूने जर तुम्हाला कार्य करायचं असेल, तर पुन्हा परत सांगतो, की इट इस व्हेरी मोस्ट ऑफ वेलकम. आणि अशा मोठ्या गोल सेटिंगने तुम्ही खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली पाहिजे ब्रेन ट्रेन एज्युकेशन बरोबर. कारण हे भविष्याची पिढी घडवण्याचं साधन आहे एज्युकेशन. आणि म्हणून आपण काल पण बोललो होतो, की इट इज अ पार्ट ऑफ द नॉट अ बिझनेस, इज अ पार्ट ऑफ द सर्व्हिस, इज अ पार्ट ऑफ द सेवा. हा सेवा देण्याचा उद्देश असला पाहिजे एज्युकेशनमध्ये. पण निश्चित त्याच्याबरोबर जर प्रामाणिकपणे आपली सेवा असली, तर सर्व बाजूने आपली उन्नती होते. हा एक गोल सेटिंगचा पार्ट होता, पार्ट ऑफ द लाईफ स्किल. थोडं-थोडं मला जिथं-जिथं वेटिंग टाईम असतो, तिथं-तिथं मी बडबड-बडबड करण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमच्या सर्वांचं एक गोल सेटिंग एक असलं, आपल्या टीमचं गोल एक सेटिंग असलं, की निश्चित आपण त्या मार्गाने जायला लागतो. म्हणून पुन्हा परत सांगतो, की आपल्याला पहिला टास्क होता, की आपल्याला 10,000 लेकरांपर्यंत पोहोचायचं. त्या 10,000 लेकरांमधून आपण जर स्टॅटिस्टिकने गेलो, तर 1,000-2,000 लेकरं सहज ॲडमिशन होतील आपल्या ताई लोकांकडे. 2 पैसे निश्चित मिळतील. मग ते कसे घ्यायचे, काय घ्यायचे सर्व सांगणार आहे. काही काळजी नका करू. फक्त ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने मॅच होत राहा. जेव्हा डाऊट आला तेव्हा पुन्हा परत मला मेसेज करा. कधी डाऊट आला तर पुन्हा परत बोला. आपण जरूर बोलत राहू. सो अबॅकस बद्दल पुन्हा परत डाऊट आला तर की हे अबॅकस नेमकं पुन्हा परत समजून सांगा. अबॅकस इज द ब्रेन जिमचा एक पार्ट आहे. काल पुन्हा परत तरी प्रश्न विचारला एका ताईने. अहो ते तर कॉम्पिटिटिव्ह स्पर्धेसाठी अबॅकस शिकावं लागतं, असं मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं. मी त्या ताईंना सांगितलं, "ताई मी पुन्हा परत क्लासमध्ये सांगेल आणि कालचा क्लास खऱ्या अर्थाने समजून बघा." कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये निश्चितच मुलांना आपण पण नॅशनल मॅथ मॅरेथॉन घेतो, स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन घेतो. छोट्या-छोट्या हे बघा माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल, ज्योतिताई, जर माउंट एव्हरेस्ट चढायचं स्वप्न ठेवलं असेल, तर रोज छोटे-मोठे गल्लीबोळातले जे काही डोंगर असतात ना,
आपल्या गावाच्या शिवेला एक दोन डोंगर असतात ना, ते असं हसत खेळत चढून खाली उतरावे लागतात, रोज चढावे लागतात. तर कदाचित ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि मग कदाचित लक्षात येतं की दे विल बी कॅपेबल. जरा छोटे मोठे डोंगर सहज चढता उडता, नाश्ता चहा पाणी करता करता चढतोय आणि उतरतोय, तर हा माउंट एव्हरेस्ट पर्यंत जाऊ शकतो. जर नुसतं बडबड बडबड केली की मी माउंट एव्हरेस्ट जाईल, माउंट एव्हरेस्ट जाईल, आणि मस्तपैकी झोपून राहिले, तर माउंट एव्हरेस्ट जाईल का? नाही जाऊ शकत आपण. सांगण्याचा उद्देश असा आहे की जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला भीती घालवायची असेल, खूप साऱ्या परीक्षांची भीती घालवायची असेल, तर इथं मुलांना त्यांचा फोबिया, त्यांचा जो काही डर असते, जी काही भीती असते, जी घालवायची असेल, तर परीक्षा दिल्या पाहिजे. खूप साऱ्या परीक्षा दिल्या पाहिजे. आणि मग ब्रेन वॉन्ट स्पीड, आणि खऱ्या अर्थाने इथं स्पीडली कॅल्क्युलेशन केले जातात. आणि मुलं खऱ्या अर्थाने कॉन्सन्ट्रेट होतात. प्लीज इकडे लक्ष द्या. सेट द झिरो म्हटलं की मुलांच्या विचारांची शक्ती झिरो होते, कॉन्सन्ट्रेट होतात, आणि दे विल बी व्हिज्युअलाइज, फटाफट 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 कॅल्क्युलेशन करतात. आणि त्या काळामध्ये न्यूरॉनची एक्सरसाइज होते, कॉन्सन्ट्रेट होतात, त्यांना जग विसरून जातात. आणि खऱ्या अर्थाने दिवसभरात 24 तासामध्ये 60,000पेक्षा जास्त विचार येतात. म्हणून लहान तान्हलं बाळ सुद्धा झोपेत हसतं आणि रडतं. आता ते देव हसवतं आणि देव रडवतो, ते मला काही आधी, मला आतापर्यंत असंच माहित होतं, अबॅकस शिकेपर्यंत किंवा ब्रेन सायन्स अभ्यास करेपर्यंत. नंतर लक्षात आलं की मनुष्य प्राणी जन्माला आला की आपोआप विचार येतात आणि आपोआप जातात. आहे ना अर्चनाताई? आपोआप येतात आणि आपोआप जातात, मरेपर्यंत ते होत राहतं. पण त्याची फ्रिक्वेन्सी असते. आणि नॉर्मल आपली जी वय, आता जी काय आपली कॅटेगरी आहे आपली, साधारण 30, 35, 36, 40, 50, 60, तर याच्यामध्ये 60,000 विचार येतात. आणि या 60,000 विचारांमधून 99% हे विचार बिनकामाचे असतात. माझी मैत्रीण आता काय म्हणत असेल? मी 1 लाख रुपये साऱ्या गावभर सांगितलं तर गावभर लोक काय म्हणतील? असा एक विचार आपल्या पुन्हा परत, एक कृतीसाठी 100 विचार पुन्हा 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 मनात येत असतात. बिनकामाचे बिनकामाचे येत असतात. पण जसं मी आता सांगितलं तुम्हाला की येस, मला काहीतरी मोठं काम करायचंय, मला खूप मोठी जिद्दीने मला लढायचंय, मला काहीतरी नवीन क्षेत्रात मला करिअर बनवायचंय, जर असा एक चांगला विचार आला की नोट डाऊन करून ठेवा, त्याला तारीख टाका. एखादा तुमच्या कुठेतरी चांगला एका डायरीत लिहा. आणि पुन्हा पुन्हा महिन्यातून मला या महिन्याभरात खरोखर चांगले 2-4 विचार येऊन गेले होते का, त्यांची उजळणी करा. मी आज दिवसभरातून 15-20 मिनिट कोणाला मदत केली का? थोरांना, मोठ्यांना, गरिबांना, कोणाला तरी मदत केली का, विचार करा. का मी कोणाला, आजच्या माझ्या 24 तासात मी कोणाला त्रास दिला, याच्याबद्दल पण विचार करा. काही व्यक्ती त्रास देतात, काही व्यक्ती मदत करतात. आणि मग निसर्ग शक्ती तुम्हाला काय देईल याचा पण आपण विचार करूया. कारण आपल्याला सक्सेस पर्सन बनायचंय प्रत्येकाला. प्रत्येक जण तुम्ही का क्लासमध्ये आलेला आहात? तर तुम्हाला काहीतरी एक सक्सेस पर्सन बनायचंय. आणि जेव्हा सक्सेस पर्सन बनायचं असेल, तर तुमच्या मार्गाला, तुमच्या वाट्याला हा सक्सेसचा रेशो आला पाहिजे. तर निसर्ग शक्ती म्हणत असते, बेटा तू आज दिवसभर काय काय केलं? आणि जेव्हा तू करत असतो तेव्हा ते तथास्तु, तेच तुझ्या वाट्याला येत राहील. म्हणून सांगण्याचा उद्देश असा आहे की एक रिव्हॉल्युशन तयार झाला पाहिजे. पॉझिटिव्हनेस, एक कल्चर तयार झाला पाहिजे की मला कोणाला तरी मदत करायची आहे, का निसर्ग शक्ती मला मोठं बनण्यासाठी मदत करणार आहे. मी पण कोणाला तरी मोठं बनण्यासाठी मदत करणार आहे, मला पण कोणीतरी मोठं बनण्यासाठी मदत करणार आहे. तर अशा एक आविर्भावाने, चांगल्या पॉझिटिव्ह वेने, पुन्हा परत मी नेहमी सांगत असतो की आजपासून जर कोणाचे अशी काजून होते की सर मला काल समजलंच नाही, असा पण एक मला फोन आला. तर त्या ताईंना सांगितलं मला मेसेज ड्रॉप करा तुम्हाला काय समजलं नाही. त्याबद्दल पुन्हा परत सांगतो, जर आजपासून तुमच्या मनात असं असेल की मला समजतच नाही, तर पहिले आजपासून म्हणा, बोला माझ्याबरोबर मनातल्या मनात, मी जिद्दी आहे. बोला सर्वजण, बोला जरा, मग तुमचे होठ बडबड बडबड करताना दिसले पाहिजे मला. मी जिद्दी आहे, मी हुशार आहे, मी जिद्दी आहे, मी हुशार आहे, मी शूर आहे. मी जे काही ऐकते, मी जे काही बघते, ते मला सर्व समजतं. बोला सर्वजण. कारण काहींना समजून पण, बोलून पण, ऐकून पण काही समजत नाही. म्हणून आपल्याला हे पहिले या डोक्यात पहिले क्लिअर करायचं प्रोग्राम. बिकॉज ब्रेन ट्रेन असं म्हटलं जातं. ब्रेन ट्रेन का नाव ठेवलं, हे पण मला कोणीतरी कधीतरी विचारलं होतं. मी सांगितलं, घरात एक कुत्रा पाळला ना, त्याला पण जर वेल ट्रेन केला ना, तो पण इशाऱ्यावर नाचतो. पण इथलं जे आहे ना, हे सुपर कॅम्प्युटर मधलं, या भगवान बी और सैतान बी आहे, दोन प्रोग्राम आहे तिथले. भगवान बी और सैतान बी आहे. तर इथं नेहमी भगवानाची वृत्ती जागृत झाली पाहिजे. मग त्याला असं ट्रेन करा.
की बोला सर्वजण, मी हुशार आहे, मी शूर आहे, मी विद्वान आहे, मी जे काही ठरवते ते मी करतेच आणि मी करून दाखवतेच. ती तेवढी जिद्द आहे माझ्या अंगी. आणि हे काय फक्त आज मी बोलायला लावतोय म्हणून नाही ताईंनो. हा आता परिपाठ आहे तुमचा 9:30चा. रोज बोला स्वतःसाठी. कोण काय बोलत असेल ना, बावळट, मूर्ख, त्याला म्हणायचं तथास्तु. तुम्हाला जर मी असं म्हटलं, एक सिंपल साध्या भाषेत सांगतो मुलांना, पण आपण एक, मी माझ्या जेवढ्या 15-20 हजार विद्यार्थ्यांना, लेकरांना मी शिकवलं. जर क्लासमध्ये 2 विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केली, तर मी त्याला म्हणायचो थँक्यू. एखाद्या मुलाने जर त्याला चिडवलं, त्याला म्हणायचो थँक्यू. त्याला थँक्यू बोलून यायचं. ही पण एक आपण चळवळ सुरू करूया. की विद्यार्थ्यांना म्हणायचं, की जर मी तुला खराब वस्तू दिली, जर समजा मी खराब वस्तू दिली, तर तू घेणार आहे का? घेणार आहे का? नाही घेणार. मग तो बॅड वर्ड तुला देतोय तर कशाला घेतोय? म्हणून परत तुमच्यासाठी पण एक थोडंसं 2 मिनिटात आपण क्लोजिंगला जाऊया, की आपण स्वतःबद्दल एक चांगले, एक स्वतःमध्ये एक चांगलं एनर्जी, जसं मी काल सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांचं जे काही होरा म्हणतात त्याला, एनर्जी चक्र आहे, तसं आपलं पण स्वतःचं एक एनर्जी चक्र, क्लीन, नीट, प्युअरिटी चक्र झालं पाहिजे. एनर्जीचं चक्र झालं पाहिजे, विद्वत्तेचं चक्र झालं पाहिजे. पण त्याच्यासाठी पहिले आपणच स्वतःला समजलं पाहिजे की मी विद्वान आहे, मी हुशार आहे, मी कष्टाळू आहे, मी मेहनती आहे, मी जे काही वाचते ते सर्व माझं लक्षात राहते, मी जे काही लिहिते ते मनापासून लिहिते आणि विचारपूर्वक लिहिते, किंवा मी जे बघते ते मला सर्व समजतं. कोमलताई, समजलं काय काय सांगितलं ते? हे असं रोज परिपाठ करायचं आहे. ओके. तर मग अबॅकस समजेल. आणि मग खऱ्या तुम्ही सर्वजण छानपैकी काम करा. सो नो प्रॉब्लेम. हा एक जस्ट पार्ट ऑफ द लाईफ स्किल, फार इम्पॉर्टंट आहे सर्वांचा. त्याच्यानंतर आपण अबॅकसला सुरुवात करूया. की पुढचा प्रश्न आला. खूप सारे प्रश्न येतात ना, त्याच्यातला एक प्रश्न आहे की आम्ही मुलांना कसं पकडायचं, मुलांना कसं सुरुवात करायची, कोणाला कसं सांगून ठेवायचं. मी काय सांगितलं, कालपासून सांगा की तुम्ही टीचर बनायला सुरुवात केली. किती जणांनी प्रामाणिकपणे केलं असेल मला माहिती आहे. जर माझ्या समोर 44 ताई आहेत ना, या 44 पैकी ताईंनी 3%, 3 चोक 12, 12 ताईंनी जास्तीत जास्त काय सांगितलं असेल. लागल्यास करावरती हात मोजू आपण. करा बरं, कोणी सांगितलं? की मी सगळ्या गावभर सांगितलं बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7-8 मला फक्त दिसत आहेत. मी सांगतो स्टॅटिस्टिक, मॅथमेटिकमध्ये स्टॅटिस्टिक चालतं. आता बाकीच्यांना काही लाईट बिल जास्त येणार होतं का? का घरपट्टी जास्त येणार होती जर सांगितलं असतं तर गावभर बोंबट्या मारून, की मी 1 लाख रुपये भरले बरं का, मी शिकायला सुरुवात केली बरं का. मग ते येऊन येऊन काय म्हटले असते, बाई लवकर शिक ग, माझे 2 लेकरं आहेत. लगेच अजून दुसरी मैत्रीण म्हणेल, बाई लवकर शिक ग, लवकर क्लास चालू कर ग, माझे 4 लेकरं आहेत. कमीत कमी असं म्हटले असते ना. पण सांगायला, कंजूशी करायला काय प्रॉब्लेम? ठीक आहे. आजपासून तरी सुरुवात करा. ओके. आपला अर्धा तास याच्यात गेला बडबडीत. नो प्रॉब्लेम. सांगण्याचा उद्देश असा आहे की माइंड सेट करा, त्या पद्धतीने रोजचे जे काही अप्रोचेस आहे ते क्लिअर करा. तर आम्ही लेकरं कसे आणायचे तर काही काळजी करू नका. मी तुम्हाला जे काही शिकवायला आता सांगतोय त्या पद्धतीचं तुम्हाला वाटलं तर, एखादं लेटर वाटलं तुम्हाला, की संस्थेचं लेटर वाटलं, एखाद्या संस्थेला द्यायचं असेल, स्कूलला द्यायचं असेल, तुमच्या एखाद्या जिथं द्यायचं असेल तिथं जेव्हा योग्य वाटलं तेव्हा लेटर पण आपल्या संस्थेकडनं तुम्हाला दिलं जाईल. पण त्याच्यासाठी पहिले बेसिक तुम्हाला तो अप्रोच सेट करावा लागेल. आयडेंटिटी तयार करावं लागेल, की ह्या टीचर पण आहेत, यांना येतं पण. आणि म्हणून मी ते तुम्हाला सांगतो ना, सोशल मीडिया इट्स अ गुड प्लॅटफॉर्म. तिथं सांगायला शिका आजपासून. आणि मग आधीच्या ताईंनी कसं सांगितलं, काय सांगितलं ते सर्व सांगेल. पण आता अबॅकस बद्दल आपण शिकूया. अबॅकस हा ब्रेन जिमचा पार्ट आहे. पण तरी पण तो मॅथमेटिकमध्ये बसवलाय म्हणून त्याच्या आउटपुट हे मॅथमेटिकमध्ये येतं. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने शिकूया. जसं मी शिकवणार आहे तशाच पद्धतीने पहिला, दुसरा, तिसरा क्लास तुम्ही एखाद्या वर्गावर जाऊन शिकू शकतात. माझ्यासमोर लक्ष्मी लहित करता येत, माईक ऑन करा लक्ष्मीताई. लक्ष्मीताई. ओके. लवकर. यस सर. मला कुठले तरी 4 अंकी संख्या सांगा, 4 अंकी संख्या. 4227. 4227. 27. मी याला थोडस
89 करून घेतो, थोडस चेंज करून घेतो, बाकी काही नाही. काय तुम्ही सांगितले ती पण सेमच आहे, नी पण सेम आहे असं समजून घेऊ. इकडे लक्षात द्या. 4000, बोला माझ्या बरोबर. 4000 फोर बोलायचंय प्लीज, थाउजंड मला तुमचे होठ हालताना दिसले पाहिजे. 4200, 4,000 फोर टू थाउजंड हंड्रेड टू हंड्रेड 79. म्हणजेच आपल्याला सर्वांना लक्षात आलं की हा माझा लेफ्ट बाजू आहे, ही लेफ्ट बाजू आहे, ही लेफ्ट बाजू आहे, आणि ही राईट बाजू आहे, ही राईट बाजू आहे. आपण रीड करताना लेफ्ट टू राईट रीड करतो. ओके, सर्वजण इकडे लक्ष द्या. आणि म्हणून मॅथमॅटिकमध्ये फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू असते. ती काय असते ते आपण सर्व बेसिक समजून घेऊया एकदा आधी. जर मध्ये मी या अबॅकस किंवा मॅथमॅटिकमध्ये मी अंकांकडे बघितलं, प्लीज इकडे लक्ष द्या, तर याला प्रत्येकाला एक फेस आहे, फेस आहे. इकडे लक्ष द्या. याला नाईनचा फेस आहे, याला नाईन आहे. प्लीज सर्वजण माझ्याबरोबर बोला. याला सेवनचा फेस आहे. तुम्ही हा जगात कुठेही असा लिहिला की लोक याला सेवनच म्हणणार आहे. तुम्ही इथं कुठेही असा नाईन लिहिला तर नाईनच म्हणणार आहे. याला एक फेस आहे. माझ्या समोर अर्चनाताई, रंजनाताई, धनश्री ताई हे फेसेस आहेत सर्वजण. आता सध्या म्हणजे मी ताई म्हणून तुम्हाला सध्या बोलवतोय. पण जर तुम्ही स्कूलमध्ये गेलात तुमच्या तुमच्या स्टुडंट बरोबर, तर तुम्हाला पालक म्हणून ओळखले जाणार. आता तुम्ही क्लासमध्ये म्हणून मी तुम्हाला ताई म्हणून आयडेंटिटी दिली, की मी सांगितलं की प्रज्ञाताई. पण तुम्ही जर स्कूलमध्ये गेलात तर पालक म्हणून तुम्हाला काउंट होईल. जर तुम्ही माहेरी गेल्या तर तिथं पुन्हा परत तुम्ही मुलगी म्हणून किंवा कोणाची आत्या म्हणून, कुणाची पुतणी म्हणून तुमचं काय बदलतं? बदलतं, प्लेस बदलतं. इकडे लक्ष द्या. प्लेस बदलली की तुमची व्हॅल्यू बदलते, तुमची आयडेंटिटी बदलते. पण तुमचं जे नाव आहे, श्वेता नाव असेल तर तुम्ही माहेरी पण श्वेता आहेत, स्कूलमध्ये पण श्वेता आहेत, आणि तुम्ही आता क्लासमध्ये तर इथं पण श्वेता आहेत. म्हणजे दोन आयडेंटिटी मी तुम्हाला सांगितलं. इकडे लक्ष द्या. एक फेस व्हॅल्यू आणि एक प्लेस व्हॅल्यू. म्हणजेच मॅथमॅटिकमध्ये जे अंक आहेत, 0 to 9 हे फेसेस आहेत. 0ला 0, 1ला 1, 2ला 2, 3ला 3 हे फेसेस आहेत. पण या फेसेसची जर जागा बदलली, प्लीज इकडे लक्षात द्या, जागा बदलली तर यांची किंमत बदलते. हे पहिले आपण मॅथमॅटिक्स शिकून घेऊया. सो पुन्हा परत मी प्रेझेंटेशन मोडमध्ये जातो, आणि आत्ताच आपल्याला जे काही आपल्या समोर अंक होते त्यात पुन्हा परत एक दोन अंक घेऊया. 4200. 279. या केसमध्ये इकडे लक्ष द्या. हा 4 फेस आहे, 2 फेस आहे, 7 फेस आहे, 9 फेस आहे. बट प्लेस व्हॅल्यू 4000. प्लेस फोर काय? थाउजंड प्लेस बदलला तर काय झाला हा? प्लेस. 200, म्हणजे याची व्हॅल्यू वेगवेगळी आहे. हंड्रेड 70 आणि हा 9. आता ही सेम अंक आपण जर वेगळ्या पद्धतीने लिहिला, जर मी तर इथं 7 लिहिला, इथं 9 लिहिला, आणि इथं 4 लिहिला, आणि इथं 2 लिहिला, तर पुन्हा परत 7 हा 7च आहे, 9 9च आहे, 4 4च आहे, 2 ऑल्सो 2च आहे. बट या 7ची व्हॅल्यू प्लेस बदलल्यामुळे 7000 झाला. 9चं प्लेस सेवन बदलल्यामुळे थाउजंड 9चा तो 900 झाला. आणि 4ची प्लेस बदलल्यामुळे तो 40 झाला, 4040. आणि 2ची जागा बदलल्यामुळे तो 2 झाला. म्हणजेच याला मॅथमॅटिकमध्ये एक छोट्याशा पद्धतीने जर आपण बघितलं, तर पुन्हा परत एकदा क्लिअरिटी करतो तुम्हाला. फेस आणि प्लेस हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झाले असतील. परत क्लिअर करतो, सर्वांना समजलं असेल. जांबाई कमी द्या, चौरशी ताई. हा, म्हणजे नाही तर मी उडून जाईल इथून. जांबाई छोटी द्या. ओके, नेक्स्ट. प्लीज इकडे लक्ष द्या. 7 is the 1000, 2 is the 100, 4 is the 10s, आणि 9 is the unit. युनिट. यालाच युनिट. आपण मराठीमध्ये, प्लीज इकडे लक्ष द्या, हजार, शतक, शंभर. शतक याला म्हणतो, याला दशक म्हणतो, आणि याला एकक म्हणतो. म्हणजे युनिट प्लेस, 10 प्लेस, म्हणजे हा 9 is the unit प्लेस, 4 is the 10 प्लेस, 2 is the 100 प्लेस, आणि 7 is the 1000 प्लेस. हे सर्वांना क्लिअर झालं असेल.
हे बेसिक शिकवतोय. आणि मग आता आपण सर्वजण टीचर आहेत, म्हणून मी मोठा 4 अंकी आकडा घेतला. जर तुम्ही पहिली, दुसरी, तिसरीतल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली, तर त्या मुलांना 2च अंक विचारा. अर्चनाताई, 2 अंकी संख्या सांगा. एखाद्या पिल्लूला तुम्ही क्लासमध्ये वरती हात करून उभं करायचं आणि त्याला सांगायचं, बेटा सांग बरं 2 अंकी. जसं मी अर्चनाताईंना, हा, अर्चनाताई मला सांगा 2 अंकी संख्या कुठली तरी, तुम्हाला कुठली आवडते ती, लवकर सांगा. ओके. 59. 59, इकडे लक्ष द्या. अर्चनाताईंनी मला 59 सांगितलं, की मी त्या बाळांना पुन्हा परत समजून सांगायचं, बाळांनो आपण लेफ्ट टू राईट रीड करतो. हा लेफ्ट बाजू आहे, ही राईट बाजू आहे. त्याच्यानंतर याला 59, याला 5 म्हणतो आपण, याला 9 म्हणतो. हे फेस व्हॅल्यू आहे. 5 इज द फेस, 9 इज द फेस. बट जर याला 95 केलं आपण, म्हणजे पहिले 9 लिहिला, आता हा 9चा 90 होतो आणि 50चा 5 होतो. म्हणजे जर जागा बदलली तर प्लेस व्हॅल्यूनुसार, जसं मी तुम्हाला पण स्वतः एक टेक्निकल उदाहरण आपलं एक फॅमिलीवर घेतलं होतं. जर तुम्ही माहेरी गेलात तर तुमची तिथलं स्थान चेंज होतं. पण घरात आलात तर तुम्ही घरातल्या मालकीन होतात, मॅडम होतात. पुन्हा परत कोणी सासू असेल तर तुम्ही सुनबाई होतात. सुनबाई तुम्हाला आली तर तुम्ही सासू होतात. घरामध्ये जागा बदलत राहते. लक्षात आलं तुम्हाला, की जागा बदलली की व्हॅल्यू बदलते. तर मग अबॅकस मध्ये पण सेम आहे. अबॅकस मध्ये कसं स्ट्रक्चर असतं, प्लीज इकडे लक्ष द्या. की अबॅकस मध्ये जर तुम्ही सर्वांनी असं एक स्लेट बघितली असेल, सर्वांनी बघितली असेल किंवा नसेल, पण असं एक अबॅकस टूल असतं विद्यार्थ्यांसाठी. हे पण मी तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर देणार आहे किटमध्ये. हे टूलवर आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थी म्हणून शिकवणार आहेत. आणि नंतर एक मोठं टीचरचं पण एक टूल येतं, ते पण दाखवेल मी तुम्हाला. टीचरचं पण टूल येतं, ते पण देणार आहे तुम्हाला किटमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, नो डाऊट. का तुम्हाला टीचर म्हणून शिकवायचं, म्हणून तुम्हाला एक पूर्ण सेट, बुक्सचं, त्याच्यानंतर स्टुडंट किट, त्याच्यानंतर टीचर किट, सर्व मिळेल, काय काळजी नका करू. पण एक अबॅकस स्ट्रक्चर आपण शिकवताना विद्यार्थ्यांना मी तुम्हाला जसं मी आता शिकवतोय तशाच पद्धतीने सांगायचं. अशी फ्रेम असते अबॅकसची, आणि एक अशी डिव्हाइड करते, अप्पर बीट आणि लोअर बीट. प्लीज इकडे लक्ष द्या. अप्पर केस, इकडे लक्ष द्या. अप्पर, अप्पर आणि लोअर. म्हणजे हे अप्पर म्हणजे वरची बाजू, लोअर म्हणजे खालची बाजू. आणि याच्यामध्ये त्यांना सांगायचं विद्यार्थ्यांना, असे रॉड्स असतात. मग ते 13 असू शकतात, 7 असू शकतात, 14 असू शकतात, 21 असू शकतात. जे काय असतील ते नंतर बघू, 21 पर्यंत कसं पोहोचायचं. पण बेसिक स्ट्रक्चर ही आपली राईट बाजू आहे. प्लीज इकडे लक्ष द्या, ही राईट बाजू आहे. आणि राईट बाजूचा जो शेवटचा रॉड असतो, त्याला एक डॉट असतो. प्लीज इकडे लक्ष द्या, एक डॉट असतो. आणि याला आपण युनिट रॉड असं समजतो. युनिट रॉड, सर्वजण. त्याच्या शेजारचा रॉड, टेन्स रॉड. प्लीज इकडे लक्ष द्या, टेन्स रॉड. त्याच्या शेजारचा रॉड, हंड्रेडचा रॉड, हंड्रेडचा रॉड. या पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चर समजून घ्यायचंय. आणि मग जेव्हा मी 258 असा अंक लिहिला, तर तो अबॅकस